अथ श्री साई सच्चरित अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथानुसंधान न होता बाबाचे अनुज्ञापन, भक्त निजठाया जाता परतोन, कैसे ते क्षीण पावत, तैसीच बाबाची भैक्षवृत्ती अनिर्वाणांत जी सेविली होती, ती पंचसूनादी पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या, तैसेची अब्रह्म स्थावरांत साईची सर्वत्र अनुस्यूत, साईची होऊनी कृपावंत भूती भगवंत हे ठसवी, म्हणून सकळ श्रोतेजन प्रार्थितो मी श्रवणावधान, सादर परिसता या कथा पावन, कृत कल्याण पावाल। शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण, बाबाची अनुज्ञा झाल्याविण यात्रे करू परतता जाण, करीतो आमंत्रण विघ्नाते। तीच एकदा आज्ञा होता, शिर्डीत येईना क्षण एक वसता, वसता चढलेची विघ्न माथा, अनुभव समजता आहेस। आज्ञे बाहेर जे जे वागले, तयाचे वाटेल हाल झाले, किती एकास चोरानी लुटले, स्मरण राहिले जन्माचे, भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता, कोणी उपाशीच घे घाईने निघता, गाडी न मिळता उपाशी रखडता, अनेक भक्ताही पाहिले। एकदा पाटील तात्या कोटे कोपरगामास चालले होते, आठवड्याचा बाजार तेथे, जाहल तेथे मशिदी, टांगा ठेविला उभा करून, घेतले बाबाचे दर्शन, चरण वंदिले येतो म्हणून, हे आज्ञापन मिळे, भक्त करोत टाळाटाळ, बाबा जाणत वेळा वेळ, पाहून तात्या उतावेळ, म्हणती अमंगळ थांबावे, राहू दे होईल बाजार, जाऊ नको गावाबाहेर, परी पाहुनी तात्याचा आग्रह पार, म्हणाले बरोबर श्यामाने, काय श्याम्याचे आहे कारण, केले तया आज्ञेच्या अवगणन, बैसले तात्या तांग्यात जाऊन, बाजारा लागून चालले, दोहो घोड्यात एक चपळ, रुपये 300चे पाठवळ, सावळ विहीर येता जवळ, अति उच्छृंखल चालले, कधी न खाणाराच चाबुक फटका, बाजारा जाणारा ना भरता घटका, घोडा पडला कंबरेत लटका, भरला टचका एकाएकी, कैचा बाजार कैसे काय, तात्याचा आठवली साई माय, वेळी ऐकतो टळता उपाय, नाही उपाय गत गोष्टी, ऐसेच आणिक एकदा घडले, तात्या कोलार गावा निघाले, टांगा जोडून पुसाया गेले आले, वंदिली पाविले बाबांची, आता जाऊन येतो म्हणाले, पूर्णानुमोदन नवते मिळाले, तथापि तात्या तैसेच निघाले, परिसावर्तले काय पुढे, टांगा आधीच तो बिरक्याचा, बेफाम भरधाव उधळला साचा, पायी न वाट खळगे खाचा, जीवावरचा प्रसंग, असो तो साई कृपेने टळला, टांगा वाबुळीवर आदळला, बरे झाले तेथेच मोडला, दगा वटावला पुढील, ऐसेची एका मुंबा पुरस्त, आंग्ल भौम थोर ग्रहस्थ, मनी धरोनी काही हेत, आला दर्शनार्थ साईचा, होता चांदोरकराचा वशिला, पत्र लाविले माधवरावाला, तंबू एक मागुनी घेतला, निवास लादला सुखाचा, बाबाची या इच्छे विरुद्ध, म्हणले कोणी चढेन मशीद, परतेन दर्शन घेऊन स्वच्छंद, अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र, यत्न केला 3 वेळा, मशिदीसी चढावयाला, परी तो सर्व निर्फळ गेला, पाहुणा हिरमुसला मनात, इच्छा होती तयाचे मनी, मशिदीत वरती जाऊनी, वंदावे बाबास गुडगे टेकुनी, हस्त चुंबुनी बैसावे, इच्छा तयासी ऐसी, बाबा न येऊ देत तयासी, मशिदीत बैसवयासी, आपुले पाशी ते दवा, खालीच सभा मंडपी असावे, तेथसी पाहिजे तरी बैसावे, दर्शन घेणे तेथुनी घ्यावे, परी न यावे वरतेने, असो पुढे तो निघे जावया,
अंगणी आला निरोप घ्यावया. याशील उदयीक म्हणता तया. घाई कासया ही तुकी लोकाही बहुत कथले. नाना परी तया विनविले. परवानगी न होता जे गेले. उपस्तावले म्हणूनी होणारा पुढे काही न चले. नाही तयाच्या मनाते पटले. परवानगी विरहित निघाले. हाल जाहले मार्गात. गाडी आरंभी नीट चालली. पुढे घोड्यानी वाट सोडली. सावळी विहीर मात्र ओलांडली. तो पुढे आली बायसिकल. ग्रहस्थ होता मागे बैसला. पुढे टांगा एकाकी चमकला. तोल जाऊनी तैसाच कलथला. मागे उलंडला मार्गात. महाप्रयत्ने टांगा थांबविला. ग्रहस्थ घसरत घसरत गेला. मग उचलूनी टांग्यात बैसविला. टांगा हाकिला पुढारा. शिर्डी राहिली एकीकडे. मुंबई राहिली दुसरीकडे. कोपरगावी हॉस्पिटल जिकडे. टांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ. ग्रस्त पश्चाताप व्यथित. होते अवज्ञा प्रायश्चित. भोक्तृत्व भोगित पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले. लोक सहजी शंकू लागले. बाबांची आज्ञा पाळू सरले. करून धजले आवेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले. कोणाचे ते घोडे थकले. गाड्या चुकले उपाशी राहिले. चुरमुरे फाकिले किती एकी. तीच आज्ञा जयानी वंदिली. अवेळ ही गाडी साजिली. मुसाफिरी सुखाची झाली. आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्षे भैक्षवृत्ती. रुसवी का बाबा प्रती. ऐसे आलिया कोणाचे चित्ती. शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबाचे आचरित. भिक्षाची मागणे तयाचे उचित. आनंद देई साधी निजहित. साधी ग्रहस्थ कर्तव्य. काया वाचा चित्त वित्त. साईपदी जो समर्पित. ऐसा जो साईचा अनन्य भक्त. आवडे अत्यंत साईस. जे जे अन्न पाके अश्रमी. स्वामी तयाचा ग्रहस्थाश्रमी. यती आणि ब्रह्मचर्याश्रमी. यासी होमी. प्रथमता न देता आधी तया अवदान. स्वये ग्रहस्थ जय करी सेवन. आचरू लागे चांद्रायण. शास्त्र निर्बंधन त्रिशुद्धी. यती ब्रह्मचारी या प्रती. निषेधिलिसी पाक निष्पत्ती. ते करू जाता चांद्रायण माती. आदळे निश्चिती तयाचा. म्हणून तयाची उदरपूर्ती. शास्त्रे निरविली ग्रहस्थावरती. यती कधीही न उद्यम करीती. करया भरती पोटाची. बाबा नव्हेत ग्रहस्थ किंवा नव्हे वानप्रस्थ. केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त. भिक्षाची प्रशस्त तयासी. अखिल विश्व माझे घर. मीच वासुदेव विश्वंभर. मीच परब्रह्म अक्षर. हा दृढबोध निर्धार जयाचा. भिक्षांनाचा पूर्ण अधिकार. तया विश्वकुटुंबीया साचार. इतराचे विडंबन प्रकार. शवाट्यावर पहावे. आधी त्याजावी पुत्रेषणा. मग वित्तेषणा लोकेषणा. जोयेषणा त्रय निर्मुक्त जाणा. तेनेसी भिक्षासना इच्छावे. नातरी भिक्षा पात्र अवलंबणे. जळोजिणे लाजिरवाणे. महाराज तुकोबाचे गाणे. अर्थाविणे ही निस्सार. साई समर्थ महान सिद्ध. लहान थोर आहे तो प्रसिद्ध. परी आम्हीच सदा आशाबद्ध. असनद्ध सत्पदी. पंचमहायज्ञाविण. ग्रहस्थास जे निंज जेवण. जे शिरडीत रोज पवित्र भोजन. स्वये करवून घे साई. प्रत्यही 5 घरे जाई. अतिथी यज्ञाचे स्मरण देई. भाग्यवान हा लाभ घेई. आपुले घेई बैसून. सारून याजे पंचमहायज्ञ. अवशिष्टान्न करीती सेवन. अज्ञात पंचसुना पापघन. तयाचे निर्दहन तेने. खंडणी चुल्ली पेषणी. उदकुंभी आणि मार्जनी. ही पंचसुना या नावानी आहेत जनी प्रसिद्ध. उखळी धान्य दाणा घालुनी. वरी मुसळाचे घाव हाणुनी. तूस कोंडा टाकीती काढुनी. होते न जाणुनी जीवहिसा.
पडे ना ते धान्य पचनी, प्रयोग इतुका जाहला वाचुनी, म्हणून हे पंचासुनाग्रणी पापखंडणी या नाम. चुलीस सर्पण लाकडे लाविली, तेने पाक निष्पत्ती झाली, तेथेही नकळत जीवहत्या घडली, त्या नाम चुल्ली पाप दुजे. घेऊन जाते वा जातणी, पिष्ट करिता धान्याचे कोणी, नकळत असंख्य जीवाची हानी, होते त्या पेषणी हे नाम. वापी कूप तडगामधुनी, कुंभ घेऊन आणती पाणी, किंवा नरनारी धुता धुणी, असंख्य प्राणी मरतात. साधावया कुंभ स्वच्छते, घासिता वा उठिता होते, अनिच्छा जी हत्या घडते, पाप चौथे उदकुंभी. तैसेची शीतोष्ण उदके स्नान, करू जाता सडा समर्जन, जीवहत्या घडे ही दारुण, मार्जनी जाण त्या नाम. या पंचपाप निर्मुक्तीस, पंचमहायज्ञ ग्रहस्थास, होता पंचसून निरास, चित्तशुद्धीस लादेलो तो. चित्तशुद्धीचे हेची वळ, शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ, ज्ञानानंतर मोक्ष आढळ, पावती सफळ भाग्याचे. असो हे साईचे भैक्षव्रत, लिहिता लिहिता वाढला ग्रंथ, परिसा एक कथा अन्वर्थ, अध्याय समाप्त करू मग. प्रेम असावे मात्र चित्ता, कोणाही सवे काहीही घडिता, झाली जरी तया विस्मरणता, बाबा न विसरता मागत. असो भाजी भाकर पेढा, भक्तिभाव असावा गाढा, भेटता ऐसा भक्त निरडा, साई उघडा प्रेमाचा. ती एक प्रेमळ भक्ताची कथा, ऐकता आनंद होईल चित्ता, कोणीही स्वीकृतकारी चुकता, बाबाची रस्ता धाविती. ऐशी ही गोड शिक्षण पद्धती, योग्य वेळी देती जागृती, धन्य भाग्याचे जे हे अनुभविती, आनंद स्थिती अवर्ण्य. भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम, वडील जयाचे आत्माराम, तरखड जयासी उपनाम, विश्रामधाम साई जया. परिजेने नित्य संबोधन, ते बाबासाहेब तरखड जाण, तेनेची ही पोथी चालवू आपण, नाही कारण या परते. साई प्रेमे उसंबळून, तरखड जय जात ओथंबून, करू लागती अनुभव कथन, काय ते श्रवण सुखकर, काय तयाचे भक्तिविभव, पदोपदी साईचे अनुभव, एका मागून एक अभिनव, सरसाविर्भाव जे कथती. बाबासाहेब तुल प्रेमी, साईची आलेख्य प्रतिमा धामी, भव्य चंदनी देणारा नामी, पूजन कामी त्रिकाळ, तरखड मोठे पुण्यवान, पुत्रई पोटी भक्तिमान, साईस नैवेद्य समर्पिल्याविण, करीना अन्नग्रहण तो. करुनिया प्रातस्नान, काया वाचा मने करून, करी नित्य छबीचे पूजन, नैवेद्य समर्पण भक्तीने. हा तयाचा नित्यक्रम, असता चालला विश्रम, जाहला सफल परिश्रम, अनुभव अनुत्तम लाधला. माता ही साईची परमभक्त, शिर्डीस जाऊ झाली उत्सुक, मुलाने मार्गात तिचा समवेत, असावे हा हेत वडिलांचा. इच्छा ती येसी शिर्डीस जावे, समर्थ श्रीचे दर्शन घ्यावे, तेथेचे काही दिवस क्रमावे, चरण सेवावे प्रत्यक्ष. ऐसा जरी वडिलांचा हेत, जाणे नव्हते मुलाचे मनात, कोणी मागे पूजा घरात, करील नियमित ही चिंता. वडील प्रार्थना समाजिष्ट, तया समूर्ती पूजेचे कष्ट, देणे कैसे होईल इष्ट, कोडे हे प्रकृष्ट मुलाला. तरी जाणोनी तयाचे मनोगत, चिरंजीव प्रयाणी उद्यत, प्रेम पुरसर वडिलास विनवित, काय ती मात परिसावी. साईस नैवेद्य केल्याविणे, घरी कोणीही अन्न न सेवणे, हे तुके मान्य केल्याविणे, घडे ना जाणे निश्चिंत. हे मुलाचे नित्यव्रत, वडिलास होते आधीच अवगत, जामी करीन नैवेद्य नित, राही तू निश्चित वदती ते. आधी न करिता साई समर्पण, न करू कोणीही अन्नग्रहण, हे माझे वचन मानी प्रमाण, न करी अनुमान जा स्वस्थ. प्राप्त होता हे आश्वासन, मुलगा शिर्डीस करी प्रयाण,
पुढे उगवता दुसरा दिन करीती पूजन तरखड स्वये. बाबा साहेब तरखडानी पूजन आरंभीच दुसरे दिनी. आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊनी लोटांगणी प्रार्थिले. मुलगा जैसी पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी. असावी कवायत न घडवी मज करी. प्रेम अंतरी द्या माते. ब्राह्ममूर्ती स्नान करून ऐसे प्रार्थनापूर्वक पूजन तरखड करू लागले प्रतिदिन. नैवेद्य समर्पण समवेत नैवेद्यार्थ शर्करांकड. बाबासाहेब अर्पित अखंड ऐसा नियम चालला उदंड. पडला त्या अखंड एकदिनी व्यवहार ख्याप्रत अंतःकरण. तरकडास नाही राहिले स्मरण होऊन गेले सर्वाचे भोजन. नैवेद्याविण एकविंदिनी एका मोठ्या गिरणीवरी तरखड साहेब मुख्याधिकारी. तदर्थ प्रातः काळचे प्रहरी जाणे बाहेरी नित्यत्या. पुढे मग दुपार भरता बाहेरून परत येता. पूर्वनिवेदित शर्करा प्रसादता भोजनी बैसता पावत. ते ऐसा नियम चालता पडले एकदा विस्मरण चित्ता. राहिली शर्करा अखंड निवेदनता प्रसाद ग्रहणता अंतरली. करावया बैसता भोजन शर्करा शेष स्वयंपाकीण. पात्री वाडी अनुदिन तीच ती जाण अन्नशुद्धी. परी ते दिवशी पूजा समयी होऊनी काहीतरी घाई. शर्करा नैवेद्य राहून जाई प्रसाद ठाई पडेना. त्याच वेळी पात्रावरून तरखड अनुतापयुक्त होऊन साई प्रतिमा अभिवंदून साश्रुनयन बोलत. बाबा ही काय माया दाविली. कैसी मजला भूल पडली. कवायतची मज करी घडविली. क्षमा वहिली मज करा. नवे भूल हे महापाप. पावलो मी महदनुताप. चुकलो मी निस्त्रप. व्हावे मज सत्कृप. महाराजा लोटा अंगण घातले छबीचे चरणा. सखेद गहिवरले अंतःकरणा. म्हणती महाराज दयाघना करिगा करुणा मजवरी. ऐसे वदत मुलासपत्र धाडिले होऊन अतिलाचार. घडला मजकडून प्रमाद खोर थोर. क्षमा करगा प्रार्थावे दया करया अन्य शरण. ऐसी साईसी भाकावी करुण. अभय कर आणि अभय वाचना. मागावे दीना दासाते. बांद्रे ग्रामी हा प्रकार. शिर्डी 100 कोस दूर. तत्काळ तेथे पावली खबर. परिसाते उद्गार बाबाचे. भूत भविष्य वर्तमान. देशकालाज्ञान वच्छिन्न. महाराजासी त्रिकालज्ञान. पहाते प्रमाण प्रत्यक्ष. इकडे मुलगा शिर्डीस सता. तेच दिनी ते समयी जी वार्ता. घडली साई सवंदू दाता. श्रोता सावधानता परिसावी. मुलगा येऊन अति उल्हासता. आई समवेत चरणवंदिता. साई जे आई सवदले ते परिसता. पावला विस्मिरतता अत्यंत. काय करावे आई आज. गेलो मी बांद्र्यास जैसा रोज. नाही खावया प्यावया पेज. उपाशी मज यावे लागले. कैसा पहा ऋणानुबंध. कवाड होते जरी बंद. तरी मी प्रवेशलो स्वच्छंद. कोण प्रतिबंध मज करी. मालक नाही मिळाला घरी. आतडी माझी कळवळली भारी. तैसाची मी अन्नविण माघारी. भर दुपारी परतलो. ऐसे हे बोल जेव्हा परिसिले. चिरंजीवानी तत्काळ ताडिले. आपुले वडील बहुधा विसरले. दावाया चुकले नैवेद्य. मुलगा बाबासी करी चिंतनी. मजला जाऊ द्या घराप्रती. बाबा तयास जाऊ न देती. तेथेच घेती ते पूजा. त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून. वितळले वडिलाचे अंतःकरण. पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले. मुलालाही आश्चर्य वाटले. तयाच्याही नयनी दाटले. अश्रू लागले व्हावया. पहा कैसा हा साईचा खेळ. कैसे न प्रेम उचंबळेल. ऐसा कोण पाषाण असेल जो न द्रवेल येणेनी. याच मुलाची प्रेमळा आई. शिर्डीस असता एके समयी. करिता अनुग्रह बाबा साई. 3 वलाई परिसिजे. असता तेथे भोजनागरी. कारी पात्रे वाढून झाली तयारी.
इतक्यात एक श्वानद्वारी भुकेले दुपारी पातले. भाकर होती ती पात्रावर, श्वानास बाई जो घाली चतकुर. तो एक चिखलात माकला सुकुर, तेथे क्षुधातुर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईच्या ध्यानी मनी. परी दुपारी आपण होऊनी, तीच साईने काढिली. दुपारी भोजन झाल्यानंतर मशिदीत नित्यक्रमानुसार बाई येऊनी बैसता दूर. साई सादर पुसती. आई त्वा आज मज जेऊ घातले, तेने हे आकंठ पोट भरले. होते हे प्राण व्याकुळ झाले, हे तृप्त केले गे तुहा. ऐसेच करीत जावे नित्य, हेच कामी येईल सत्य. मशिदीत बैसून मी असत्य, बोलेन हे त्रिसत्य घडेना. ऐशीच माझी दया जाणावी, भुकेला भाकर आधी द्यावी. आपुल्या पोटानंतर खावी, धरावे जीवी हे नीट. काय बदले हे साई समर्थ, बाईस काहीच कळेना अर्थ. काय असावा की भावार्थ, वाणी निरर्थक नव्हे कदा. म्हणे मी तुम्हास वाढीन ऐसे, घडावे तरी मज करी कैसे. मीच परतंत्र देऊनी पैसे, मिळेल तैसे खातसे. सेवुनी अति प्रेमाची भाकर, झालो मी तृप्त निर्भर. अजून मजला येती ढेकर, बाबा प्रत्युत्तर करीतात. तुझे उभयसता द्वारी येता, पोटी क्षुधेची ज्या व्याकुलता. त्वा देखिले ज्या श्वाना विचिता, मज एकात्मता तयासवे. तैसे सर्वांगी माखिला चिकलासी, देखिले त्वाब्जया सुखरासी. भुकेने व्याकुळ झालेली आसी, माझी तयासी एकात्मता. ऐकोनी बाबाची वचनोक्ती, बाई पावली स्मय चित्ती. श्वाने सुकरे मांजरे वावरती, बाबाची काय ती समस्त. कधी मी श्वान कधी सुकुर, कधी मी गाई कधी मांजर. कधी मुंगी माशी जलचर, ऐसी या विचरत रूपे मी. पाही भूतमात्री जो मज, तोची माझी या प्रीतीचा समज. तरी तू भयद बुद्धी ते त्यज, ऐसीच भज मज लागी. वचन नव्हे ते परमामृत, सेवुनी बाई सद्गदित. नेत्र आनंदाश्रुभरित, कंठ दाटत भाष्पाही. ऐसीच आणि कया बाईची कथा सुंदर प्रेमरसाची. समर्थ साईच्या भक्तैक्यतेची, एकात्मतेची निजखूण. घेऊन कुटुंब मुले बाळे, एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले. देई ती वृताक फळे, प्रेम मेळे तयासवे. विनवी तयाचे कुटुंबास, भरित एकाचे करी बाबास. तुझ्याचे तळून काचऱ्या खरपूस, वाढी बहुवस तयाते. बरे म्हणून ती वांगी घेतली, बाई जेव्हा शिर्डीस पातली. आरती पाटी भोजन वेळी, घेऊन गेली भरीत. नित्याप्रमाणे नैवेद्य दावुनी, बाई गेली ताट ठेवुनी. सर्वाचे नैवेद्य गोळा करुनी, बाबा भोजनी बैसले. भरिताची चवी चाकिता, लागले रुचकर वाटिले समजता. काचऱ्या खायाचे वाटले चित्ता, वदती आता अनाथ्या. निरोप गेला राधा कृष्णीस, बाबा खोळंबले जेबावयास. काचऱ्यावरी गेले मानस, करावे काय समजेना. हंगाम नाही हा वांग्याचा, आता हा पदार्थ होणार कैचा. शोध पुरंदऱ्याचे कुटुंबाचा, आणि भरिताचा चालला. तिने आणले जे ताट, भरित हे तो होते तयात. असतील तिची या सामग्रीत, वांगी कदाचित वाटले. म्हणून तिचे पासी पुसता, कळली काचऱ्याची अन्वर्थता. एवढे बाबाचे प्रेम का त्याकरिता, चुकले समजता कळून. बाई म्हणे भरित झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या नेईन मागाहून म्हटले, दुसरे ते चिरले तदर्थ. पुढेही वांग्याचे समूळ वार्ता, हळूहळू जे कळली समजता. जो तो आश्चर्य करी चित्ता, पाहून व्यापकता साईची. आणि एकदा डिसेंबर मासी, सन 1915 वर्षी, याच बाईने अतिप्रेमेसी पेढा बाबासी पाठविला. बाळा राम परलोकवासी,
क्रियाक्रमांतर करावयासी, मुलास त्याचा जाणे शिर्डीसी, पुसावयासी पातला जातो म्हणून सांगावयासी, आला मुलगा तरखडापाशी, तया सवे काही बाबासी, द्यावे मनासी कुटुंबाच्या. पेढ्या वाचून दुसरे काही, पाहू जाता घरात नाही, आधीच निवेदित पेढा तोही, मुलास घाई जाण्याची. शिवाय तो मुलगा सुतकी, पेढाई एक उच्छिष्ट शिलकी, तोची पाठवी तया समेचिकी, साई मुखी अर्पावया. म्हणे दुसरे काही नाही, हाची आता घेऊन जाई, प्रेम पुरसर हाची देई. खातील साई आवडीने, पेढा गोविंदजीने नेला, परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला, पेढा बिराडी विसरूनी राहिला, धीर ते धरिला बाबांनी. पुढे जेव्हा तिसरे प्रहरी, मुलगा पुनश्च आला दरबारी, तेव्हा विसरला पूर्वीच्या परी, आला रिक्त करी मशिदीस. वामजसाठी काय आणले, बाबांनी त्यास पुसून पाहिले, काही नाही म्हणता पुसले, स्मरण दिधले लव मात्र. तुला कोणी काही वस्त, दिधली नाही का मज प्रीत्यर्थ, नाही म्हणता साई समर्थ, प्रश्न स्पष्टार्थ पुसिती. अरे घराहून निघते वेळी, नाही का दिधला तुझ्या जवळी, खाऊ आईने प्रेम समेळी. तेव्हा मग झाली आठवण, झाला अति लज्जायमान, कैसे तरी पडले विस्मरण, अधोवदन क्षमा मागून, चरणवंदून निघाला. धावत धावत बिराडी गेला, पेढा आणून बाबास दिदला, हाती पडताच मुखी समर्पिला, भाव संतर्पिला आईचा. ऐसा हा साई महानुभाव, जयामनी जैसा भाव, तया तैसा देऊनी अनुभव, भक्त गौरव वाढवी. आणि कया कथाचे इंगित, भूती सदैव पहावा भगवंत, हेची सकल शास्त्र संमत, हाची सिद्धांत येथील. आता पुढील अध्याय श्रवणी, कळोनी येईल बाबांची राहणी, कोठे ते निजत कवण्या ठिकाणी, सावचित्तपणी आकर्णिजे. हेमाड साईपदी शरण, श्रोता आदरे करिजे मनन, झाली या कथेचे निधिध्यासन, कृतकल्याण पावाल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. नवमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.